गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील कदम. इंग्लिश हा जो विषय आहे ह्याच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सरळ सेवेची असो, MPSCची असो, कुठलीही असो, तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश या विषयाचं जे काही महत्त्व आहे, जे काही इम्पॉर्टन्स आहे ते आपण लक्षात घेतलं होतं. तर एक सगळ्या प्रकारचे टॉपिक्स, वेगवेगळे टॉपिक्स शिकत असताना त्या इंग्लिशमधला आज आपण आजच्या लेक्चरमधला सगळ्यात महत्त्वाचा जो काही पार्ट आहे, जो काही टॉपिक आहे, तो आपल्याला आज लक्षात घ्यायचा आहे की ज्याचं नाव आहे व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय? क्रियापद. व्हर्ब म्हणजे काय? क्रियापद. कशाला म्हणतो क्रियापद आपण? की क्रिया, एखाद्या वाक्यामधला जो काही कर्ता असतो, तो कर्ता वाक्यातली क्रिया, जी क्रिया करत असतो त्या क्रियेला आपण काय म्हणत असतो? त्या क्रियेला काय म्हणत असतो आपण? व्हर्ब म्हणत असतो. मग आता हे जे व्हर्ब्स असतात, हे व्हर्ब्स इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा ग्रामरमध्ये खूप महत्त्वाचे असतात. व्हर्ब्स शिवाय आपल्याला ग्रामरचा कुठलाच टॉपिक लक्षात येत नसतो. आणि मग हे व्हर्ब्स जे काही असतात, ते व्हर्ब्स नेमके कसे असतात, कोणत्या टाईपचे असतात आणि त्या व्हर्ब वाक्यामध्ये कसे यूज करतात हे आपल्याला आज माहिती करून घ्यायचं आहे. तर मग आता व्हर्ब, सगळ्यात अगोदर व्हर्ब आपण कशाला म्हणायचं बघा. अ word which denotes action or state of the subject, म्हणजे वाक्यातील is called a verb. म्हणजे असा शब्द जो वाक्यातील जो कर्ता असतो, सब्जेक्ट असतो, त्या कर्त्याची काय ॲक्शन किंवा अवस्था, तो कोणत्या अवस्थेत आहे हे सांगत असतो, हे दर्शवित असतो. अशा शब्दाला आपण काय म्हणत असतो? वाक्यातील व्हर्ब म्हणत असतो. मग आता हे जे व्हर्ब्स असतात, ते व्हर्ब्स नेमके किती प्रकारचे असतात? नेमके महत्त्वाचे याचे प्रकार कोणते कोणते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता हे व्हर्ब जे असतात, हे व्हर्ब मुळात असतात दोन प्रकारचे. कोणते कोणते बघा. व्हर्बचे दोन मुख्य प्रकार. ऑक्झिलरी व्हर्ब अँड मेन व्हर्ब. ह्या ऑक्झिलरी व्हर्ब्सलाच अजून एक नाव आहे बघा, हेल्पिंग व्हर्ब्स. लक्षात येते? किती प्रकार? व्हर्बचे दोन प्रकार, ऑक्झिलरी व्हर्ब अँड मेन व्हर्ब. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, ऑक्झिलरी व्हर्बचे सुद्धा काही प्रकार आहेत. मग आता ऑक्झिलरी व्हर्बमध्ये अजून दोन प्रकार असतात बघा. ऑक्झिलरी व्हर्बमध्ये अजून दोन प्रकार. पहिला असतो प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा असतो मॉडेल ऑक्झिलरी. दुसरा कोणता असतो? ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग व्हर्ब. आपण याला मराठीत सहाय्यकारी क्रियापद असं सुद्धा म्हणू शकतो. सहाय्यकारी क्रियापद असं आपण याला म्हणू शकत असतो. आता हे झाले व्हर्बचे दोन प्रकार. व्हर्बचे दोन प्रकार कोणते कोणते? ऑक्झिलरी व्हर्ब्स अँड मेन व्हर्ब्स. आणि ऑक्झिलरी व्हर्ब्सचे कोणते? परत प्रायमरी ऑक्झिलरी अँड मॉडेल ऑक्झिलरी. येते लक्षात? मग आता मेन व्हर्ब मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. मग मेन व्हर्ब मध्ये कोणते कोणते असतात बघा. ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स हे असतात. त्याच्यानंतर बघा स्टेटिव्ह व्हर्ब्स अँड डायनॅमिक व्हर्ब्स. परत त्याच्यामध्ये असतात बघा रेग्युलर व्हर्ब्स and
इररेग्युलर व्हर्ब्स, हे टाइप्स असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेन व्हर्ब सुद्धा हे आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग आता हे जेव्हा आपण लक्षात घेत असतो, हे जेव्हा आपल्याला लक्षात येत असतं की मेन व्हर्बच्या कुठल्या कुठल्या टाइप्समध्ये असतात, ते आपल्याला ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, स्टेटिव्ह व्हर्ब्स, स्टेटिव्ह व्हर्ब्स, इररेग्युलर व्हर्ब्स अशा प्रकारचे व्हर्ब्स असतात. आणि ऑक्झिलरीमध्ये कोणते कोणते असतात बघा, प्रायमरी ऑक्झिलरी असतात आणि मॉडेल ऑक्झिलरी असतात. मग आता ह्या प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये किती आहेत आणि मॉडेल ऑक्झिलरी मध्ये किती आहेत ते आता माहिती करून घ्या. हे जे प्रायमरी ऑक्झिलरी आहेत ते पाहूयात किती. सुरुवातीला असतात बघा टू बी चे. मग टू बी मध्ये कोणते कोणते असतात बघा, एम, इज, आर, वॉज, वेअर, त्याच्यानंतर बी, बीइंग आणि बीन, हे झाली टू बी चे. त्याच्यानंतर बघा टू डू चे. टू डू चे कोणते असतात बघा, डू, डज आणि डीड. त्याच्यानंतर बघा टू हॅव चे. टू हॅव चे बघा कोणतं असतात, हॅव, हॅज आणि हॅड. हॅव, हॅज आणि हॅड हे झाले प्रायमरी ऑक्झिलरी. बघा प्रायमरी ऑक्झिलरी टोटल किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे झाले प्रायमरी ऑक्झिलरी. काय झाले, प्रायमरी ऑक्झिलरी. मग हे हा इथं प्रायमरी जे ऑक्झिलरी आहेत हे प्रायमरी ऑक्झिलरी इतक्या प्रकारचे झाले. आता मॉडेल ऑक्झिलरी कोणते कोणते ते पाहूया. शाल, शुड, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मे, माइट. त्याच्यानंतर बघा कोणते कोणते, कॅन, कुड, मे, माइट. त्याच्यानंतर बघा युज्ड टू. त्याच्यानंतर आहे बघा डेअर टू आणि त्याच्यानंतर आहे नीड टू. सो दीज आर दी मॉडेल ऑक्झिलरीज. हे काय आहेत, मॉडेल ऑक्झिलरीज. शाल, शुड, विल, वुड, कॅनचा वापर, शालचा कुठं वापर करायचा, शुडचा कुठं करायचा, विलचा कुठं करायचा, वुड, कॅन, कुड, मे, माइट. त्याच्यानंतर मस्ट सुद्धा असतं बघा, मस्ट. हे सुद्धा काय आहेत, मॉडेल ऑक्झिलरी आहेत. ठीक आहे. आता हे झाले ऑक्झिलरी व्हर्ब्स. तर आता हे ऑक्झिलरी व्हर्ब्स आपण नंतर शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण माहिती मिळवूयात हे जे काही मेन व्हर्ब्स आहेत त्या मेन व्हर्ब्स मधल्या ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स कोणते असतात आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स कोणते असतात ते आपण अगोदर माहिती करून घेऊयात. समजतंय मी काय म्हणतोय ते. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स कोणते असतात ते माहिती करून घेऊयात. ट्रान्झिटिव्हला मराठीत म्हणतो आपण सकर्मक क्रियापद आणि इंट्रान्झिटिव्ह जो असतो त्याला म्हणतात अकर्मक क्रियापद. बघा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब लक्षात येते. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब याला मराठीत म्हणतो आपण सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे सकर्मक म्हणजे याच्यातच नाव आले बघा, सकर्मक कर्म. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, कर्म. मग ज्या वाक्यात किंवा जे व्हर्ब जे क्रियापद कर्म घेऊन येत असतं, काय घेऊन येतं, कर्म घेऊन येत असतं त्या क्रियापदाला आपण ट्रान्झिटिव्ह म्हणतो. आणि जे वाक्य हे काय घेऊन येत असतं, ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्याला आपण म्हणत असतो इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब. त्याला आपण काय म्हणतो, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब. याला म्हणतो आपण अकर्मक क्रियापद. याला आपण काय म्हणत असतो, अकर्मक. अकर्मक म्हणजे ज्याच्यात कर्म नाही असं, ज्याच्यात ऑब्जेक्ट नाही असं. मग आता हे ओळखायचं कसं की दिलेल्या वाक्यातलं जे काही व्हर्ब आहे ते ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगत नाही
ती गोष्ट तुमच्या जर लक्षात आली की तुम्ही एक विदिन अ सेकंदात काय करत असता की दिलेलं जे वर्ब आहे ते ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह हे आपण ओळखत असता. बघा आता काही वाक्य मी तुमच्या आपल्या बोर्डवर लिहितो, नंतर आपल्याला लक्षात येईल. बघा पहिलं वाक्य आहे, ही स्टक्ड द टेबल. त्याच्यानंतर बघा, राहुल फेल्ड इन द स्ट्रीट. रस्त्यात कोण पडला? राहुल पडला. तिसरं वाक्य बघा, आय कॉल हर. चौथं वाक्य बघा, दे वेटेड फॉर मी. आणि पाचवं वाक्य आहे बघा, अरुण ईट्स अ मँगो. बघा आता ह्या 5 वाक्यामधले जे काही व्हर्ब्स आहेत त्या व्हर्ब्स कोणतं व्हर्ब्स ट्रान्झिटिव्ह आहे आणि कोणतं व्हर्ब्स इनट्रान्झिटिव्ह आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आता हे ओळखायचं कसं? हे ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत मी सांगणार आहे की पहिली गोष्ट, 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट वाक्यातला बघा, पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, फर्स्ट स्टेप काय, वाक्यातला तुम्ही अगोदर व्हर्ब पॉइंट आउट करणं. वाक्यातला व्हर्ब कोणता आहे ते शोधा. वाक्यातला व्हर्ब शोधल्याच्या नंतर दुसरी गोष्ट बघा, दुसरी गोष्ट काय की वाक्यातील व्हर्बला कोणाला म्हणतोय मी? नीट लक्ष द्या. वाक्यातील व्हर्बला प्रश्न विचारायचा. काय विचारायचा? प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा? वाक्यातील व्हर्बला व्हॉट किंवा हुम हे 2 प्रश्न विचारायचे. काय प्रश्न विचारायचे? व्हॉट किंवा हुम. आणि मग तिसरी महत्वाची गोष्ट, तर त्या वाक्यामध्ये ह्या 2 प्रश्नाने एक तर व्हॉटने विचारायचा, व्हॉटनं जर उत्तर सापडत नसेल तर हुमने विचारायचा, आणि दोन्हीनेही उत्तर सापडत नसेल तर बघा ह्या दोन्हीपैकी एकाने जर उत्तर सापडत असेल, व्हॉटने प्रश्न विचारला, समोर वाक्यात जर उत्तर असेल तर आपण त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह. काय म्हणायचं? ट्रान्झिटिव्ह म्हणायचं. आणि व्हॉटने किंवा हुमने प्रश्न विचारला असता उत्तर सापडत नसेल तर त्याला आपण म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह. बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय की दिलेल्या वाक्यातलं अगोदर व्हर्ब वेगळं करायचं. लक्षात येते? काय करायचं? व्हर्ब वेगळं करायचं. दिलेल्या वाक्यातलं अगोदर व्हर्ब वेगळं केलं. व्हर्ब वेगळं केल्याच्या नंतर वाक्यातील जो व्हर्ब आहे त्या व्हर्बला 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा व्हॉट, आणि दुसरा प्रश्न विचारायचा हुम. दोन्हीपैकी कोणत्याही एकानं जर वाक्यातलं तुम्हाला जर उत्तर सापडत असेल तर काय म्हणायचं? ते जे व्हर्ब आहे ते व्हर्ब कसं आहे? ट्रान्झिटिव्ह आहे, म्हणजे सकर्मक आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारायचा, आयडेंटिफाय द ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ ॲपो सेंटेन्स. ॲपो सेंटेन्स म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असलेलं वाक्य कोणतं? मग 4 ऑप्शन असतात, 4 पैकी तुम्हाला ते पॉइंट आउट करायचं असतं बरोबर ऑप्शन कोणतं. मग आता लक्षात घ्यायचं, ज्या व्हर्बला व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारला असता उत्तर सापडते त्या व्हर्बला आपण ट्रान्झिटिव्ह म्हणायचं, आणि ज्या व्हर्बला व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारला असता उत्तर सापडत नाही त्याला आपण इनट्रान्झिटिव्ह म्हणतात. ऍक्च्युअल मध्ये त्याची जर तुम्ही जर अशी व्याख्या पाहिली, त्याची जर आपली डेफिनेशन पाहिली तर पुस्तकी डेफिनेशन खूप आहे. अ वर्ड विच रिसिव्हर ऑफ अ ऍक्ट इज कॉल्ड ऑब्जेक्ट, म्हणजे त्याला ऑब्जेक्ट म्हणतात आणि ते ट्रान्झिटिव्ह असतं. मग ते क्रिया कोणावर घडते, काय घडते हे ह्या भानगडीत पडायचंच नाही आपल्याला. पुस्तकातलं तरी तुम्ही प्रत्यक्ष सुद्धा वाचू शकता, पण पुस्तकातलं न वाचता तोंडी आपण उत्तर कसं काढायला? एकदम टोंबे. व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारायचा, लगेच ट्रान्झिटिव्ह का इनट्रान्झिटिव्ह आपल्याला ते पॉइंट आउट होतील. सो लेट्स सी द एक्झाम्पल्स. पहिले एक्झाम्पल बघा काय आहे, तर वाचा. पहिले एक्झाम्पल काय आहे? ही स्टक्ड द टेबल. स्टक्ड म्हणजे तोडण्या. ही स्टक्ड द टेबल, आपण तोडतो ना टेबल तसा.
हा, वाक्यातला वर्ब कोणता आहे? स्ट्रक्ड. वाक्यातला वर्ब कोणता आहे? स्ट्रक्ड. काय सांगितलंय सांगा, ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे? विचारा प्रश्न. कशाने विचारायचा प्रश्न? व्हॉट किंवा हुमने विचारा. व्हॉट. ही स्ट्रक्ड व्हॉट. उत्तर काय सापडतंय? ही स्ट्रक्ड व्हॉट. आपण काय म्हणतो? द टेबल. ही स्ट्रक्ड व्हॉट द टेबल. त्यानं तोडला काय? परिणाम. कशा? क्रिया जी घडली त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होत असतो ते कर्म असतं. हा, हे आपल्याला कोण सांगत असतं? व्हॉट किंवा हुम. मराठीत पाहतो ना मग, खाणारा कोण, खाल्लेलं काय, हा, पळणारा कोण, पळलेलं काय, वगैरे वगैरे बोलतो का नाही आपण? त्याप्रमाणे हा, ही स्ट्रक्ड व्हॉट. उत्तर सापडले द टेबल. मग उत्तर सापडले का नाही ह्या वाक्यात? सापडले. म्हणून हे वाक्य कसं आहे? हे जे वर्ब आहे स्ट्रक, हे कसं आहे? ट्रान्झिटिव्ह. कसं आहे? ट्रान्झिटिव्ह. सकर्मक. आपण त्याला काय म्हणू? सकर्मक. हे असतं ट्रान्झिटिव्ह वर्ब. लक्षात येते? त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य, राहुल फेल्ड इन द स्ट्रीट. वाक्यातला वर्ब कोणता आहे? फेल्ड. बघा, वाक्यातला वर्ब काय? फेल्ड. विचारा प्रश्न. कशाने विचारायचा प्रश्न? पुन्हा व्हॉट किंवा हुमने. प्रश्न काय विचारणार? राहुल फेल्ड व्हॉट इन द स्ट्रीट. उत्तर येते व्हॉटचं उत्तर इथं इन द स्ट्रीट येते का? नाही येत. राहुल फेल्ड व्हॉट उत्तर येत नाही. मग उत्तर व्हॉटनं उत्तर येत नाही म्हणजे त्याला लगेच इंट्रान्झिटिव्ह म्हणायचं नाही. लगेच दुसरा प्रश्न काय विचारायचा? हुम. हुम नाही येते का? बघा, राहुल फेल्ड हुम. हे इन द स्ट्रीट येते का उत्तर? उत्तर यायले का मला सांगा? इन द स्ट्रीट हे उत्तर व्हॉटनं प्रश्न विचारले येते का? नाही येत. हुमनं येते का? नाही येत. मग आता इथं उत्तरच येत नाही हे इन द स्ट्रीट. म्हणून आता इथं व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारला असता, उत्तर सापडत नसेल तर मग आता हे वाक्य आपल्याला ट्रान्झिटिव्ह असेल का इंट्रान्झिटिव्ह असेल? हे वाक्य असेल दुसरं काय? इंट्रान्झिटिव्ह. फेल्ड हा वर्ब काय असेल? इंट्रान्झिटिव्ह असेल, अकर्मक असेल. यायला एका लक्षात कार्यक्रम? हां, समजते का नाही समजत? हा, व्हेरी गुड. बघा किती सोपं आहे. रिसिव्हर ऑफ ॲक्ट, डुअरर ऑफ ॲक्ट हे काहीच लक्षात घ्यायचं नाही. फक्त साधी सोपी ट्रिक. व्हॉट किंवा होम. समजते? बघा पुढे बघा, आय कॉल हर. आय कॉल हर. वाक्यातला वर्ब कोणता आहे? कॉल. वाक्यातला वर्ब काय? कॉल. आता ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह हे शोधण्यासाठी आपल्याला विचारायचं काय? व्हॉट. विचारा व्हॉट. आय कॉल्ड व्हॉट. उत्तर येते हर? नाही येत. उत्तर येते हर. व्हॉटनंच प्रश्न विचारला, उत्तर आलं नाही म्हणजे थांबायचं नाही तिथंच. हां, लगेच इंट्रान्झिटिव्ह लिहायचं नाही. पुढचा प्रश्न कोणता विचारायचा आपल्याला? हुम. हुम विचारा. हुम. आय कॉल्ड हुम. आय कॉल्ड हुम हर. मी कोणाला कॉल केला? तिला कॉल केला, पण तिने उचलीलाच नाही. हां, कारण तिला दुसरा कोणाचा तरी फोन आलता. हां, मीटिंगवर होता तो. कळलं? आय कॉल्ड हुम. उत्तर काय झालं? उत्तर काय आलं? हर. मग आता हे उत्तर आले की नाही हुमनं? हुमनं उत्तर आले की नाही? म्हणून हे काय झालं? ट्रान्झिटिव्ह. कोणत्यानेही एकानं आपल्याला उत्तर पाहिजे. कोणत्याही एकाने उत्तर पाहिजे. कळते का मी काय म्हणतोय ते? कोणत्याही एका जो वर्ब आहे, जो आपण क्वेश्चन विचारलाय कुठलाही एक, तर त्यानं आपल्याला काय करायचंय? प्रश्न विचारलेला आपल्याला उत्तर शोधायचं आहे. लक्षात आला? मग आता इथं उत्तर सापडले, आपण याला काय म्हणू? ट्रान्झिटिव्ह म्हणू. तिसरं बघा, चौथं बघा, दे वेटेड फॉर मी. दे वर्ब कोणता आहे? वेटेड. वाट पाहिली. वेटेड. व्हॉट उत्तर सापडतंय, फॉर मी नाही म्हणतायत. दे वेटेड हुम. दे वेटेड हुम कोण? मी. दे वेटेड मी. किंवा इथं आपण फॉर म्हणलं नाही तरी चालते. दे वेटेड मी. त्यांनी माझी काय केली? वाट पाहिली. दे वेटेड मी उत्तर सापडलं. हुमचं उत्तर सापडलं. दे वेटेड हुम मी. म्हणून उत्तर सापडलं म्हणलं हे कोणतं झालं? ट्रान्झिटिव्ह झालं. कोणतं झालं? ट्रान्झिटिव्ह झालं. खालचं बघा, अरुण इट्स अ मँगो. अरुण इट्स व्हॉट. उत्तर सापडले अरुण इट्स व्हॉट अ मँगो. म्हणजे हे सुद्धा काय झालं? ट्रान्झिटिव्ह झालं. बघा, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स कसे पॉइंट आउट करायचे हे आपण लक्षात घेतलेले आहेत. बघा, अजून एक वेगळं वाक्य देतो, लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. काय वाक्य देतो बघा, लक्षात घ्या. दुसरं जे काही आहे ते दुसरं वाक्य महत्वाचं आहे. आता पुढचं ह्याच्या एक पुढची काही एक स्टेप
ते आपल्याला लक्षात घ्यायचे. आता ग्रँड मदर म्हणजे आजी, टेल्स अस अ स्टोरी. ग्रँड मदर टेल्स अस अ स्टोरी. लक्षात येते, ग्रँड मदर टेल्स अस अ स्टोरी. आता ह्या वाक्यातले तुम्हाला काय शोधायचे, ह्या वाक्यातले तुम्हाला ऑब्जेक्ट शोधायचे असतात. ऑब्जेक्ट, ह्या वाक्यातले ऑब्जेक्ट आत्ताच मी सांगितले, ज्या वाक्यात कर्म असतं का नसतं हे प्रश्न व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारून आपण पॉइंट आउट करत असतो. ज्याच्यामध्ये व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारला असता उत्तर सापडत असतं ते वाक्य सकर्मक असतं, म्हणजे त्याला त्या वाक्यामध्ये कर्म असतं. त्या वाक्यामध्ये कोण असतो, ऑब्जेक्ट असतो. आणि ज्याच्यामध्ये उत्तर सापडत नाही ते वाक्य जे असतं अकर्मक असतं, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नसतं. मग आता ऑब्जेक्ट शोधण्यासाठी आपण प्रश्न काय विचारतो, व्हॉट किंवा हुम. व्हॉट किंवा हुमने प्रश्न विचारला असता उत्तर सापडत असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे आणि ते वाक्य आपण काय म्हणत असतो, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणत असतो. आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला ही गोष्ट इम्प्लिमेंट करायची. लक्षात घ्या, ग्रँड मदर टेल्स वाक्यातला व्हर्ब कोण आहे, टेल्स. विचारा प्रश्न, ग्रँड मदर टेल्स व्हॉट अ स्टोरी. व्हॉटचं उत्तर काय आले बघा, व्हॉटचं उत्तर काय आले, अ स्टोरी. ग्रँड मदर टेल्स अस व्हॉटचं सुद्धा उत्तर आलं बघा. आता व्हॉट अ स्टोरी कळायले का मी काय म्हणते बघा. ग्रँड मदर टेल्स हुमचं सुद्धा उत्तर इथे येते बघा, हुम. ग्रँड मदर टेल्स हुम अस. आता हे हुम अस उत्तर कशाचं आहे, हुमचं. अस उत्तर कशाचं आहे, हुमचं. ग्रँड मदर टेल्स व्हॉट अ स्टोरी. ग्रँड मदर टेल्स हुम अस. आता दोन्हीचं उत्तर आले तर व्हॉटचं उत्तर सुद्धा आले आणि हुमचं उत्तर सुद्धा आले. मग अशा वेळेस काय करायचं, मग आता अशा वेळेस ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट किती झाले, कर्म किती झाले, 2. एका वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असू शकतात का नाही, एका वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असू शकतात का नाही, असतात. मग आता जेव्हा एका वाक्यात 2 ऑब्जेक्ट असतात, त्या 2 ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट हा डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो आणि दुसरा ऑब्जेक्ट जो आहे तो असतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आता डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता हे आपल्याला माहित असणं गरजेचं, बरोबर. ज्या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असतात, ज्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात, त्याच्यातलं एक अप्रत्यक्ष कर्म असतं आणि एक प्रत्यक्ष कर्म असतं. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता याच्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं तर ते लक्षात घ्या. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट जे असतं, जे व्हॉटचं उत्तर असतं ते काय असतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि जे हुमचं उत्तर असतं ते काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. समजते, जे व्हॉटचं उत्तर असतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि जे हुमचं उत्तर असतं ते काय असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता लक्षात घ्या, याच्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं. ग्रँडम्मा टेल्स व्हॉटचं उत्तर काय आहे, अ स्टोरी. म्हणजे व्हॉटचं उत्तर जे आहे ते कोणतं आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं, अ स्टोरी. हे काय झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि अस हे काय झालं वाक्यातलं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे काय झालं वाक्यातलं, अस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. लक्षात येत नाही बघा. अजून एक वाक्य देतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं शोधायचं लक्षात आले. अजून एक वाक्य देतो बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं. लिहा, द किंग गेव हिम अ रिवॉर्ड. द किंग गेव हिम अ रिवॉर्ड. मला सांगायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आहे. वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत तर ते कोणते ऑब्जेक्ट आहेत. तर वाक्यातला पहिल्यांदा व्हर्ब आपण शोधला. वाक्यातला व्हर्ब काय, गिव. वाक्यातील व्हर्बला व्हॉटने प्रश्न विचारला. वाक्यातील व्हर्बला व्हॉटने प्रश्न विचारला असता मिळणार उत्तर काय आहे बघा, द किंग गेव व्हॉट अ रिवॉर्ड. व्हॉटचं उत्तर काय आलं, अ रिवॉर्ड. मग अ रिवॉर्ड हे काय झाला,
डायरेक्ट ऑब्जेक्ट. अ रिवॉर्ड हा काय झाला? डायरेक्ट ऑब्जेक्ट. द किंग गेव हुम, द किंग गेव हुम हिम. हुमचं उत्तर काय आलं? हिम. मग आता हिम हे वाक्यातलं काय झालं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. So these are some important things to understand on the होर टॉपिक. या होर टॉपिकमध्ये ह्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स होत्या ज्या की आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात आणि जे पुढे अजून व्याकरणामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. आता हे डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला एकदा लक्षात आले की आपल्याला जेव्हा नाउन केस शिकायचे असतात, नाउन केस शिकायचे असतात त्याच्यामध्ये त्या डेटिव्ह केस काय असतात, ऑब्जेक्टिव्ह केस काय असतात हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा ते आपल्याला हे जे डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण कशा शोधायचे हे शिकलोय ते आपल्याला त्याच्यामध्ये कामाला येत असतं. ठीक आहे. कसं माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. जे काही शिकवायलो ते एकदम असं साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवतोय आणि एकदम कंटेंट जो आहे तो साध्या पद्धतीने पुस्तकी भाषा न वापरता एक साध्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजल अशा भाषेमध्ये इंग्लिशची प्रत्येक कन्सेप्ट मी तुमच्या पुढं मांडत आहे. आता काय विद्यार्थी काय म्हणाले, काय पोरं काय म्हणाले, सर काय शिकिताना डायलॉग मारा. आता हे डायलॉग मारण्यासाठी हे सगळा खटाटोप सुरू केलंय का मी? डायलॉग मारण्यासाठी नाही केलं. आता काय इथं काय कच्चा बदाम पका बदाम करीत बसू का मी? नाही, त्याच्यासाठी नाही. जे काय आहे ते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने जे सिरियस शिकणारे पोरं असतात त्याला लक्षात येतं. बाकी मग डायलॉग बिलॉग मारायला मग ते वेगळं लेक्चर घ्यावं लागेल. ते वेगळं घेऊया. चालेल. थांबूयात आपण.